नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत नायट्रेशन रिॲक्शन. सर्वात अगोदर नायट्रेशन या शब्दाचा अर्थ काय होतो? अरे बाबांनो, अतिशय सोपी व्याख्या आहे. जर हायड्रोजनचा ॲटम हा NO2 ग्रुपने रिप्लेस होत असेल, हा NO2 ग्रुप आहे, तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं नायट्रेशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप इज कॉल्ड ॲज नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन करण्यासाठी वापरतात नायट्रेटिंग मिक्सचर. हा तुमचा OHNO2 नायट्रिक ॲसिड प्लस H2SO4 ह्या दोघांचं मिक्सचर, ह्याला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचरचा वापर करून नायट्रेशन होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा माहीत असावं. आता आपण ॲनिसोल घेऊ आणि ॲनिसोलचं नायट्रेशन करू. तुम्हाला माहीत आहे OCH3 हा ग्रुप आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे, त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल आर्थोला येईल किंवा पॅराला, आणि अशा प्रकारे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील. बघा कसं. हे कोण आहे? ॲनिसोल प्लस नायट्रिक ॲसिड आणि ते काय घ्यायचं आपल्याला H2SO4. ह्या दोघांचं मिक्सचर नायट्रेटिंग मिक्सचर. आता काय होईल? आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा NO2 ग्रुपनं रिप्लेस होतो. NO2 येतो आर्थोला किंवा पॅराला आणि दोन प्रोडक्ट मिळतात. अशा प्रकारची ही अतिशय सोपी रिॲक्शन. OCH3 आर्थोला कोण येईल? NO2 प्लस तसंच लिहायचं डबल अजून. हा कोण आहे? OCH3. NO2 कुठे येईल? पॅराला येईल. का नाव आहे याचं? एनिसोल. ह्याचं नाव काय? आर्थो नायट्रो एनिसोल. आर्थो नायट्रो एनिसोल. आर्थो नायट्रो हा प्यारा नायट्रो एनिसोल. एनिसोल सोल सोल वाटलं सोल नसताना गप्प बसेन आणि सोल झालं, संपलं. म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा ॲनिसोलचं नायट्रेशन करतो तेव्हा आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात रे भावांनो. एक आर्थो नायट्रो ॲनिसोल, दुसरा पॅरा नायट्रो ॲनिसोल. एक आपण लक्षात घ्यायचं माझ्या पिल्यांनो की ह्या अभिक्रियेमध्ये तुमचा जो OCH3 ग्रुप आहे ॲनिसोलमधला तो आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे, त्याच्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल NO2 प्लस हा आर्थोला किंवा पॅराला येतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.